हे आरक्षण जे आहे ते हायपोथेटिकल आहे, काल्पनिक आहे बरं का. कुणबी समाजाने मागणी केलेली आहे. बरं, मराठा नावाची जातच नाहीये, कुणबी आहे, त्यामुळे कुणब्यांना आरक्षण दिले पाहिजे असं जर आपण एक मोठी म्हटलं बरोबर, किंवा कुणब्यांना जे आरक्षण आहे ते दिलं पाहिजे सगळ्यांना. म्हणजे तर आता मुळात मुद्दा असा आहे की मराठा म्हणून ठरवलं कोणी, म्हणजे मराठा ही जातच मुळात कायद्याने म्हणजे धड नाहीये, म्हणजे योग्य नाही. मी 96 कोळी 92 कोळी हे सगळं नाहीच आहे, सगळे कुणबी आहेत. कुणबी हीच जात आहे, मराठा ही जात नाही. आता धोरणात्मक निर्णय हा आहे की कुणब्यांना आरक्षण सामाजिक न्याय प्रक्रियेखाली द्यावं की न द्यावं, आणि ते द्यावं तर ते ओबीसीच्या कोट्यातनं द्यावं की न द्यावं, हा मुद्दा आहे बरोबर. तर हा मुद्दा ओबीसी विरुद्ध कुणबी नसून सत्ता केंद्रातली आणि राज्यातली ज्यांच्या कडे आहे त्यांच्या विरुद्ध कुणबी अशी आहे. परंतु वास्तवामध्ये जमिनीवर असं दिसतंय की कुणबी विरुद्ध ओबीसी लढत आहे, आणि हे ब्राह्मणवादाच्या सोयीचं आहे, हे सत्तेच्या सोयीचं आहे, हे लक्षात घ्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकातनं तेच दिसून आलं की ब्राह्मणवाद जे करू शकतो, पुढचा विचार जेवढा करू शकतो ना, ते पायाने गाठ मारतील ती हाताने सुटणार नाही बहुजनवाद्या. आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे पाटील हे इतिहास जमा झाल्यावर राम मंदिर सुरू होणार. तर आपण जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय जराही घेण्याची गरज नाही, परंतु प्रामाणिकपणाने कोणती गोष्ट अंताला, सिद्धता शेवटाला किंवा साधन सुचितेने तिथपर्यंत पोहोचवायला इतर अनेक गोष्टी लागतात. त्यात एक बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे, नियोजन आहे, योजकपणा आहे, अत्यंत तपस्वी वृत्ती ही सुद्धा गोष्ट आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली मागणी ही कालसापेक्ष आहे, आणि ज्या पार्श्वभूमीवर आपण करतो तिथे आपण मूळ उद्देशाला तर नाही मारत ना, हे पाहणं पण महत्वाचं आहे. म्हणजे आज जरांगे पाटलांनी जर कुणबी विरुद्ध ओबीसी असा लढा उभा करायला अप्रत्यक्ष रीतीने मदत केली, तर उद्या जेव्हा संविधान ह्या 24 साली या संविधानाचं भवितव्य ठरेल आणि त्या संविधानाचं चेतनाहीन बनवलं पूर्णपणे जाईल, त्याला अप्रत्यक्ष रीतीने हातभार जरांगे पाटलांचाच लागणार आहे. त्याचा प्रामाणिकपणाशी काय संबंध. आता हे लढण्याची वेळ नव्हे. माझं मत आहे, आरक्षण जर हवं असेल तर मोदी सरकारकडून राज्यसभेत आणि लोकसभेत कुणबी जातीला एक विशिष्ट आरक्षण द्यावं, ही मागणी मान्य करून घ्यावी, एक बिल पास करून घ्यावं आणि त्यांना आरक्षण द्यावं. राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे, आणि तुम्ही म्हणता संविधानावर पण त्यांचा विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर जे गेलेले ओबीसी आहेत किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर जे गेलेले मराठी आहेत, जे मराठी म्हणवतात ते कुणबी आहेत, ते सगळे ब्राह्मणवादीच आहेत. की ब्राह्मणवाद हा तुमच्या बहुजनवादी लोकांच्या 10 पावलं पुढचा विचार करून ठेवलेला असतो त्यांनी प्लॅन. तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि त्यांचं जे काही आंदोलन आणि त्यांची जी आरक्षणाची मागणी आहे, तर त्या मागणीमध्ये मनोज जरांगे पाटील हे हिरो झाले, आणि ते म्हणजे एक पद्धतीने गुड पर्सन अशी त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली. तर त्याला धक्का न लावता फूट कशी पाडता येईल, तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की ओबीसी नेते जे आहेत भारतीय जनता पक्षातले, भारतीय जनता पक्षाचे नव्हे, जे स्वतःच्या वेगवेगळ्या हितसंबंधांसाठी भाजप बरोबर गेलेले आहेत, ते त्यांना बोलायला भाग पाडलं जाईल की या संपूर्ण आंदोलनाच्या विरोधात, की जेणेकरून ते बोलले की त्याला फक्त मनोज जरांगे पाटील उत्तर देतील की हे सहन करणार नाही. एवढं बोलले तरी कुणबी, आता पहिली गोष्ट अशी लक्षात घ्या की हिंदू नावाचा धर्म नाही आणि मराठा नावाची जात नाही, बरोबर. ब्राह्मण धर्म आहे आणि कुणबी ही जात आहे, बरोबर. मराठी, मागे पण मी बोललो, आपण सर्वजण मराठी आहोत. जे महाराष्ट्रात मराठी भाषिक जन्माला आलो, ज्या माणसांना या भूमीशी नाळ जोडलेली आहे, ते सर्व मराठेच आहेत. त्यामुळे मराठा एम्पायर असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते 1818 पर्यंत जे अस्ताला गेले, ती पेशवाई, तिथपर्यंत सगळं मराठा एम्पायरच धरलं जातं. आणि 1818 पर्यंत तर हिंदू नावाच्या धर्माचा फारसा उल्लेखच कोणी करत नसते, जातींचा उल्लेखच केला जात असे, आणि ब्राह्मणांना विशेष स्थान होतं आणि आरक्षण होतं वेगळ्या प्रकारे राजकीय. पुण्यामधनं सत्ता, पुणे हे देशाची राजधानीच होती एका अर्थाने काही काळ. तर मुद्दा असा आहे की हा ब्राह्मणवादाचा
जो नंतर अस्त झाला, त्याच्यानंतर परत त्याचा उदय राजकीय शक्ती म्हणून 2014 मध्ये झाला, आपण बघितलं. तर आता त्याला 9-9.5 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि संघ आणि त्याच्याशी त्याच्याशी निगडीत असलेल्या रजिस्टर अनरजिस्टर्ड संस्था हे सगळं संचलित करत असतात. आता या गोष्टी करत असताना त्यांना कोणत्या प्रकारची व्यूहरचना अपेक्षित आहे की जेणेकरून ब्राह्मणवादाचा मार्ग सुकर होईल. ब्राह्मणवादाचा म्हणजे ब्राह्मण जातीचा नव्हे, म्हणजे ब्राह्मण जात ही त्याच्यात येतेच. पण आता उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाबरोबर जे गेलेले ओबीसी आहेत किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर जे गेलेले मराठे आहेत, जे मराठे म्हणवतात जे कुणबी आहेत, ते सगळे ब्राह्मणवादीच आहेत. हे लोकांनी पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. किंबहुना राजकारणात नाहीत आणि त्यांना सहानुभूती आहे असे सुद्धा सगळे ब्राह्मणवादी विचाराचे लोक आहेत, हे समजलं पाहिजे. ते बहुजनवादी विचाराचे लोक आहेत. तर आपलं हित कशात आहे, म्हणजे भारताचं हित कशात आहे, महाराष्ट्राचं हित कशात आहे, मराठी माणसाचं हित कशात आहे. संयुक्त महाराष्ट्रात आपण विजय का मिळवला? कारण बहुजनांची वज्रमूठ तेव्हाच्या सर्व जे बहुजनवादी नेते होते, भाई माधवराव बागलाम पासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत सगळ्या जातीचे लोक होते, ते सगळ्यांनी मिळून उभे राहिले. शाहीर अमरशेखांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत. हा मुद्दा जो आहे तो ब्राह्मणवादाला आणि भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराला कधी कदापि सहन होत नाही. त्यातून निवडणुका जिंकायच्या आणि परत सत्ता ताब्यात घ्यायची, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, हे करायचं हा मार्ग होता. पण ते जनआक्रोश आंदोलन कार्यकर्ते म्हणून जे गोळा झालेले ते यांचीच माणसं असल्यामुळे जनतेमध्ये फारसं लोकप्रिय दिसेना आणि ते पुढे जाईना. त्यामुळे व्यूहरचनेचा भाग 2 सुरू झाला. तो हा की ओबीसी आणि कुणबी यांच्यामध्ये फूट घालणे, धनगर आणि आदिवासी यांच्यामध्ये फूट घालणे. आदिवासी, धनगर, ओबीसी, कुणबी यांनी एकोप्याने राहण्यामध्येच त्यांचं हित आहे. मुळामध्ये हे लक्षात घ्यायला पाहिजे की 2024 मध्ये जर संविधानच नष्ट झालं, म्हणजे संविधान आत्ताच चेतनाहीन केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने केंद्रामध्ये, पण 2024 ला ते खऱ्या अर्थाने तो धर्मदंड आणून मनुस्मृती प्रस्थापित केली, तर आरक्षण बाजूलाच राहिलं. जातीच्या उतरणीवर कुणबी, ओबीसी आणि दलित आणि अतिशूद्र सगळ्यांना आपापल्या पायरीवर परत बसायला लागेल. म्हणजे मल्हारबा होळकर म्हणाले होते ना की पेशव्यांना निष्कंटक मार्ग करून दिला तर घरची दुगडी धुवायला लावतील ते आपल्याला, असं मल्हारबा होळकर पत्र लिहिलेलं आहे शिंद्यांना, बरोबर ना? तर ही जाणीव आणि ही अक्कल नसलेले एकीकडे गर्दी आहे तरुण मुलांची, जे मला ट्रोल करत असतात. तुम्ही लिहिलं की ट्रोल करतात बघा तुम्ही, हे सगळे बहुजनच असतात, ओबीसी असतात. दुसरीकडे जे नेते आहेत ते एकतर आपल्या अय्याशीमुळे सत्तेबरोबर गेलेले आहेत किंवा आपल्या तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळे ते सत्ते बरोबर गेलेले आहेत. तिथे त्यांना बोनसही मिळालेला आहे. त्यांना पॉवर मिळालेली नाहीये, त्यांना फक्त पोझिशन मिळाली आहे. बरोबर. आजपासून तुम्ही जलसंपदा मंत्री, मी हे उदाहरण देतोय, आजपासून तुम्ही उद्योग मंत्री, आजपासून तुम्ही ऊर्जा मंत्री, पण पॉवर शेवटी कोणतरी दुसऱ्याकडे आहे. पॉवर त्यांच्याकडे नाही, ही सत्ता नाहीये त्यांच्याकडे. त्यांना एक खुर्ची बसायला दिली आहे एका बिल्डिंग मध्ये. आणि ही बहुजनांची जी फरफट आहे ती काही नेत्यांच्या अय्याशीमुळे आणि काही नेत्यांच्या भिरूपणामुळे झालेली आहे. त्यामध्ये कुणबी येतात, त्यामध्ये ओबीसी नेते येतात, त्यामध्ये धनगर नेते येतात, त्यामध्ये आदिवासी नेते येतात. या जनतेने विचार करायचा आहे की आपण एकत्र राहायचं की नाही. ती फूट ग्रामपंचायतीपर्यंत आता निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसून येते आणि ब्राह्मणवादाचा तो विजय सुकर होताना दिसतो. ही बाब चिंताजनक आहे. आपण कोणा एका राजकीय विचाराच्या बाजूने किंवा विरुद्ध नाही. लोकशाही कशामुळे टिकेल तर बहुजनवादामुळे लोकशाही टिकेल. ब्राह्मणवादामुळे लोकशाहीचा विरोध होतो. ब्राह्मणवाद हा फॅसिझम आहे, त्यामुळे त्याला विरोध असला पाहिजे आणि हा नैसर्गिक आणि नैतिक बाब आहे. त्यात एका पक्षाला विरोध, आता कोण तळी उचलतं कुठच्या पक्षात, तर भाजपने त्याची तळी उचलली तर त्यांच्याबद्दल बोलायला लागतं. ह्या फिलॉसॉफिकल वॉर आहे आणि हे अजिबात कळत नाहीये. जरांगे पाटीलांच्या बरोबर गेलेले 1.5 कोटी असून आता 150 कोटी लोक जाओ, त्यांना हे समजतं यावर माझा विश्वास नाही. पहिली गोष्ट, उद्या 24 साली संविधानच राहिलं नाही तर कसलं आरक्षण, किती गोळा व्हा तुम्ही, रणगाड्या आणतील. पेशवाईच्या उत्तर पेशवाईच्या अख्ख्या काळामध्ये बहुजन एवढ्याच संख्येने होते, काय आंदोलन करू शकले? त्यांचं दमन करण्यात आलं ना. आज संविधान आहे म्हणून तुम्ही उभे राहू शकता. ते संविधान टिकवण्याकरता पहिले बहुजनांनी आपल्या वज्रमूठ एकत्र करून लढलं पाहिजे. ते फूट घालण्याची, त्याच्यात विष कालवण्याचा प्रयत्न जो केला जातो ब्राह्मणवादाकडनं,
त्याला यशस्वी करण्याचं काम ओबीसी. आता बघा उदाहरण सांगतो, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी आहेत, ते नाही बोलत आहेत, पण भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत भुजबळ, ते बोलत आहेत पहिले का? कारण भुजबळांना स्क्रिप्ट दिलेली आहे की हा आजपासून तुमची पोझिशन, हा रोल आहे तुमचा, ते करायचं आहे. यामधलं ओबीसीचं काही हित साध्य होणार आहे का? म्हणजे आमच्यामध्ये मराठा कुणब्यांचं आरक्षण नको, अरे देतय कोण कुणब्यांना आरक्षण? हे देऊ शकत नाहीत. माझं पहिल्या दिवशी म्हणणं होतं की मोदी सरकार, स्वतः मोदीजींनी ठरवलं तर राज्यसभेत आणि लोकसभेत वेगळा पर्सेंटेज वाढवून, नाहीतरी संविधान त्यांनी धाब्यावर बसवलंय, ते एकदा अजून चांगल्या कामासाठी धाब्यावर बसवून कुणब्यांना आरक्षण देऊ शकतात. तशी विनंती राज्य सरकारने करावी, केंद्र सरकारने ती मान्य करावी, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर आक्षेप घेणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने इथे आपल्या गेलेल्या सरकारचा कोणतं चिन्ह असावं पक्षाचं यावर अजून निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे ते निर्णय येईपर्यंत 20 वर्षाचं आरक्षण मिळेल, 10-12 वर्ष. त्याच्यानंतर पण तोपर्यंत बघता येईल. तर मुद्दा असा आहे की यामध्ये काहीच न करता इथल्या इथे हे नुरा कुस्ती खेळत राहायची. त्या नुरा कुस्तीतनं समाजामध्ये तरुण मुलांमध्ये दुफळी माजवायची.